राज ठाकरे साहेब जर बीजेपीला जाऊन भेटत असतील, चर्चा करत असतील, करतात नाही करतात हा वेगळा विषय, तर लोक चर्चा करायला सुरुवात करतील की मग हे नुसतं वातावरण केलं गेलं आणि त्या वातावरणाचा फायदा हा मनसेली कुठं वाटाघाटी करायला केला का, असा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो. आणि त्यामुळे राज ठाकरे साहेबांसारखा मोठा नेता, त्यांचं नाव हे कुठंतरी खराब होऊ शकतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज साहेबांची आज जी भेट झाली, निश्चित त्याला राजकीय अर्थही आहे. परंतु राज साहेब दरवेळेला जेव्हा भेटतात, काही त्यांच्या सूचना असतात, काही काम असतात, त्या दृष्टिकोनातून सुद्धा ते भेटलेले आहेत. म्हणून उद्याचे महानगरपालिकेचे समीकरण काय होतील किंवा उद्या राजकीय परिस्थिती काय असेल यावर आत्ताच्या घडीला भाष्य करणं चुकीचं आहे. त्यांच्या भेटीनंतर त्या संदर्भातला जो काही खुलासा आहे ते मुख्यमंत्री स्वतः किंवा राजसाहेब स्वतः करतील. मला असं वाटतं भेट होणं म्हणजे काही भेटीगाठी या सगळ्यांच्या होत असतात. आपण फार मत व्यक्त करणं हे घाईचं होईल. शिवसैनिकाच्या भावना तर आम्ही सातत्यानं सांगत आलेलो आहे. पण या भेटीविषयी व्यक्तिगत भेट कोणाची होत असेल तर मला असं वाटत नाही त्याला फार काही आपण राजकीय स्वरूप द्यावं. तर अशा विविध पद्धतीच्या प्रतिक्रिया विविध पक्षातनं विविध नेत्यांच्या येत आहेत. पण एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार या दिशेने सगळ्यांच्या संवेदना जात असताना अचानक एक वेगळंच वळण आलं आणि आज मुख्यमंत्र्यांनी शेड्यूलमध्ये नसताना एक तासभर राज ठाकरे यांच्याशी ताज लँडसेलवरती चर्चा केली. ठीक आहे. वैयक्तिक कधी हे बघा राजकीय संबंध असतात, कधी कोणाची कोणाबरोबर सूट जुळतील हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त कल्पना असते. त्यामुळे कधी ठाकरेंची कुठे लग्नाच्या माध्यमातून भेट होते, कधी आमचे उदय सामंत आणि शिंदे साहेब कधी कांदे पोहे खायला चहा प्यायला राजसाहेबांकडे जातात. राजसाहेब दिलदार मनाचा माणूस आहे, तो सगळ्यांना आमंत्रण देत असतो आणि ते सगळ्यांचा म्हणजे एक अतिशय चांगल्या प्रकारे पाहुणचार करत असतात. ठाकरे परिवाराचं जे बाळासाहेब ठाकरे साहेबांचं जे धोरण होतं ते धोरण त्यांच्या माध्यमातून अजूनही चालू आहे. राजकारणात सगळे नेते एकमेकांशी भेटत असतात. त्याच्या मागचा उद्देश काही या महाराष्ट्राचा विकास हाच उद्देश असतो आणि त्याच्यामुळे एकमेकांना भेटतात ते आणि त्याच्यामुळे तशीच ही भेट आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या काही कामांच्या सूचना असतील त्या ऐकून मुख्यमंत्री त्या इम्प्लिमेंट करतील. तर पुन्हा एकदा आपण पाहतोय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ताज लँडसेलवरती राज ठाकरे यांना भेटायला गेले तेव्हाची ते रवाना होतानाची दृश्य. नक्की आजचा घटनाक्रम काय होता, कधी या दोन नेत्यांची भेट झाली आपण बघतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून. सकाळी 9:40 मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः ताज लँडसेलला पहिल्यांदा पोहोचलेले होते. त्यानंतर 10:35 मुख्यमंत्री फडणवीस ताज लँडसेलमध्ये दाखल झाले. म्हणजेच राज ठाकरे आधी जाऊन मुख्यमंत्र्यांची वाट बघत होते. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात नसतानाही ही अचानक ठरलेली बैठक होती.